नमस्कार. डिजिटल पिढीच्या भागात सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सध्या जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकाचा एक बिगुल वाजलेला आहे आणि एकंदरीत सगळे उमेदवार हे कामाला लागलेले आहेत. काही इच्छुक उमेदवार आहेत तर काही नवीन उमेदवारांची एकच भाऊगर्दी झालेली आहे. या सगळ्या गडबडीत आज डिजिटल पिढी एका प्रभाग क्रमांक 8 मध्ये येऊन टेकलेली आणि आपल्या सोबत आहेत इंजिनियर नरेंद्र पाटील. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की स्वतः एका उच्च शिक्षित त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 8 साठी इच्छुक उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांचं नाव चर्चेत आहे. तर नरेंद्र पाटील साहेब नमस्कार. नमस्कार, मी नरेंद्र पाटील. मी मागील 20 वर्षापासून या प्रभागात राहतोय. 20 वर्षापासून माझं इथं बांधकाम क्षेत्रात काम आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि बऱ्याच सामाजिक कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग असतो या एरियामध्ये. सध्या भाजपा या पक्षाकडनं सगळ्या उमेदवारांच्या मुलाखत घेण्यात आल्या, तर आपण त्या मुलाखतीला होतात का? आणि जर आपण गेले असणार तर भाजपाचं तिकीट तुम्हाला का मिळावं? हो, त्या मुलाखतीला मी सुद्धा हजर होतो आणि भाजपाचं तिकीट का मिळावं याच्यासाठी जर पाहिलं गेलं तर आमच्या प्रभागामध्ये मी मागील जवळपास 20 वर्षापासून भाजपाचं काम करत आहे. अपेक्षा आहेत माझ्याकडून नागरिकांच्या की जास्तीत जास्त संख्येनं आणि चांगल्या प्रमाणात काम व्हावं. त्यासाठी लोकांची अपेक्षा आहे की मी त्यांचा कुठंतरी नेतृत्व करावं, नगरसेवक म्हणून काम करावं महानगरपालिकेत. आमच्या टीमला हे सुद्धा कळलेलं आहे की इंजिनियर नरेंद्र पाटील म्हणजे एक सामाजिकरण मध्ये इंटरेस्टेड असलेला माणूस. शोभाराम फाउंडेशन तर्फे आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात, तर त्याचा नक्कीच तुम्हाला काय फायदा होईल आणि त्याच प्रकारे शोभाराम फाउंडेशनच्या निमित्ताने आपला कसा जनसंपर्क झालेला आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये? पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक कार्य करताना मी कधी हा विचार केला नाही की याचा फायदा होईल का नुकसान होईल. मी जे काम केलं ते मनापासून केलं. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या वचनावर प्रतिबद्ध राहून मी काम करतो या गोष्टीमध्ये. तर या गोष्टीचा फायदा होईल असं नक्कीच मी तर म्हणेन. पण ते ठीक आहे, फायदा व्हावा नुकसान व्हावा, पण मी सामाजिक कार्य करत राहील. सध्या स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर प्रभाग क्रमांक 8 मधून एका मोठ्या पक्षाचं, भाजपा, शिवसेना, जे कुठल्याही पक्ष असतील, आपल्याला एखाद्या मोठ्या पक्षाकडनं संधी मिळालीच तर आपलं काय विजन आहे प्रभाग क्रमांक 8 साठी? माझं विजन सगळ्यात महत्त्वाचं असं राहील आमच्या प्रभागासाठी की इथं ज्या सध्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, जसं आमच्या एरियामध्ये एकही गार्डन नाही, एकही महानगरपालिकेचा दवाखाना नाही, कॉमन टॉयलेटची सगळ्यात मोठी समस्या आमच्या एरियामध्ये आहे. कारण कॉमन टॉयलेट नसल्यामुळे बऱ्याचशा व्यापारी जे संकुल आहेत तिथं बऱ्याचशा लोकांना त्रास होतो. बरेचसे काही मेन रस्ते खराब आहेत, त्यांची डागडुजी करणे का नवीन तयार करणे, याचा माझा सगळ्यात मोठा त्याच्यावर प्रयत्न राहील या गोष्टी करण्याचा. मी माझ्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक संघासाठी चांगलं सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. युवकांसाठी चांगल्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका देण्याचा प्रयत्न राहील. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी ओपन जिम तसेच चांगल्या प्रकारचा बगीचा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याच्यानंतर बचत गट महिलांसाठी आम्ही एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करू. तर थोडक्यात काय की आपण एका अशा व्यक्ती सोबत आज चर्चा करत होतो की तो उच्च शिक्षित आहे, जो राजकारण नाही तर समाजकारणामध्ये जास्त महत्व देतो. त्याच नंतर युवकांशी संपर्क असलेला, प्रभागातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क असलेला एक उमेदवार म्हणून आज इंजिनियर नरेंद्र पाटील हे महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर नक्कीच नरेंद्र पाटील सरांना आपल्या शुभेच्छा. आणि जाताना आपण आपल्या प्रभागासाठी किंवा जळगाव शहरासाठी आणि मतदारांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? मी माझ्या प्रभागातील मतदारांसाठी एक वचन देतो की मी जर या निवडणुकीत खऱ्या तुमच्या अपेक्षेनुसार जर परिपूर्ण उतरलो तर मी नक्कीच सर्वसमावेशक घटकांचा मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. ज्या ज्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याचा सगळ्यात माझा प्रयत्न असेल. युवकांना काहीतरी नवीन संधी देण्याचा प्रयत्न राहील.
नवीन काहीतरी ट्रेनिंग कौशल्य डेव्हलप करण्याचा प्रयत्न राहील माझा. धन्यवाद. धन्यवाद.